नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होणाऱ्या संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. 0 पासून सुरू होणाऱ्या संख्येला पूर्ण संख्या असे म्हणतात. शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या आणि शून्याच्या डाव्या बाजूला ऋणसंख्या असतात त्या संख्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. ज्या संख्या पूर्ण स्वरूपात मांडता येत नाहीत त्या संख्येला अपूर्णांक संख्या असे म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. मूळ संख्या ज्या संख्या पाड्यात येत नाही त्या संख्या मूळ संख्या असतात. ज्या दोन मूळ संख्येचा सामायिक विभाजक 1 असतो त्या संख्येला सहमूळ संख्या असे म्हणतात. ज्या दोन मूळ संख्यामध्ये एक संयुक्त संख्या असते त्या संख्याला जोडमूळ संख्या असे म्हणतात. ज्या संख्या पाड्यात येतात त्या संख्येला संयुक्त संख्या असे म्हणतात. ज्या संख्या PQ स्वरूपात मांडता येतात परंतु Q हा 0 नसला पाहिजे अशा संख्येला परिमेय संख्या म्हणतात. ज्या संख्या परिमेय संख्या असतात त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. ज्या संख्या परिमेय नसतात त्या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. संख्या रेषेवर शून्याच्या उजव्या बाजूला ज्या संख्या असतात त्या संख्यांना धनसंख्या असे म्हणतात. संख्या रेषेवर शून्याच्या डाव्या बाजूला ज्या संख्या असतात त्या संख्यांना ऋण संख्या असे म्हणतात. ज्या संख्या अस्तित्वात असतात त्या संख्येला वास्तव संख्या असे म्हणतात.